ह्या ज्या गाड्या बघताय तुम्ही, ह्या गाड्या संशोधित गाड्या आहेत, संशोधन झालेल्या गाड्या आहेत. पूर्वी पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आता बाईक येऊ लागल्या. तसेच मोठ्या मोठ्या बसेस, कधी वाटलं देखील नव्हतं की बसेस बॅटरीवर चालतील, मात्र आता त्या बसेस बॅटरीवर देखील चालू लागल्या. स्मार्ट बसेस आल्या, वेगवेगळे AC बसेस आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बदल हे टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत. अशावेळी आपण कृषी क्षेत्रामध्ये काय बदल होतात का ह्याच्यावर आज चर्चा. मी तुम्हाला गाड्यांचा फोटो ह्यासाठी दाखवला की ह्याच्यामध्ये खाजगी भागीदारी, तसेच काही इंजिनिअरिंग कॉलेज, मग ते गव्हर्मेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील, नवीन नवीन बदल होत राहतात, कारण हे फायद्याचं क्षेत्र आहे. मात्र कृषीला आपण व्यवसायाचा दर्जा कधी दिलाच नाही, त्यामुळं कृषीचं क्षेत्र जसं मी दिसतोय तसं अंधारातच राहिलं. कृषीमध्ये तेवढं संशोधन होत नाही. आता नुकताच धाराशिव असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ह्या ठिकाणी पिकांची अतोनात हानी झाली. ह्यावर खरं तर आता ग्लोबल वॉर्मिंग हे आपण दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून ॲक्सेप्ट करण्यास सुरुवात केली पाहिजे, कारण आता हे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते दिवसेंदिवस वाढत जाणार. मग अशा वेळेस आपली जे पीक पद्धती असेल, ती पीक पद्धती ही पाऊस असेल, अतिवृष्टी असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, दोन्हीमध्ये टिकणारे असावीत. कमीत कमी त्याचा नुकसान होईल अशी पिकांची पद्धती असावी. ह्यासाठी रिसर्च होणं आवश्यक आहे. मी 2024चा एक ॲग्रोवन नावाचा वृत्तपत्र वाचत होतो, तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की कृषी क्षेत्राला जेवढा कृषी विद्यापीठाला जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा निधी दिला जात नाही. त्याच्यामध्ये रिक्त जागा आहेत. संशोधन जे आहे ना महाराष्ट्रामधलं, हे संशोधन उच्च प्रतीचं होत नाही, एकदम निकृष्ट दर्जाचं संशोधन होतं. आणि संशोधन न होता तुम्ही कोणत्याही विकासाची अपेक्षा करू शकत नाही. कृषीमध्ये आता अतिवृष्टी झाली, 1 सेंटीमीटर मातीचा थर बनण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षांचा कालावधी जावा लागतो. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांना तळ्यातील माती भरून आणण्यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे हे प्रयत्न केले पाहिजेत. गायींचे गोटे वाहून गेलेत, त्यांचे गोटे बांधून दिले पाहिजेत. तर मूलभूत आपला जो प्रश्न होता की कृषी संशोधन, हे कृषी संशोधन महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहेत त्यांच्याकडून होत नाही, कारण निधीची कमतरता असेल, मनुष्यबळ जे आहे ते रिक्त मनुष्यबळ असेल. ह्यावर शासनाने कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण नवीन युगात चालत असताना आपणाला नवीन युगाबरोबर चालावं लागतं. जसं ग्लोबल वॉर्मिंग येत आहे तसं आपलं संशोधन पण बळकट झालं पाहिजे आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये टिकणारी पिके आता उत्पादित झाली पाहिजेत. त्यांचे वाण हे आता नवनिर्मित झाले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही